नमस्कार. भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित यांच्यातील सामंजस्य करार हस्तांतर समारंभाकरता आज उपस्थित असणारे माननीय नामदार डॉक्टर उदय सामंत साहेब यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालं आहे. पारंपरिक पद्धतीनं औक्षण करून आपण त्यांचं स्वागत कार्यक्रमाच्या ठिकाणी केलं. माननीय सामंत साहेब त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवरांना मी विनंती करते त्यांनी कृपया मंचावरती आसनस्थ व्हावं. कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे विधानसभा सदस्य श्री किरण भैया सामंत साहेब यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करते. मान्यवरांना विनंती आहे त्यांनी कृपया मंचावरती आसनस्थ व्हावं. सामंजस्य करार हस्तांतरण कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय नामदार डॉक्टर उदय सामंत साहेब यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे त्यांनी आसनस्थ व्हावं. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री दीपक कपूर सर आपलं देखील स्वागत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल सर हे देखील उपस्थित आहेत, आपलंही स्वागत करते. रत्नागिरीतील एक ज्येष्ठ नाव प्रथितयश व्यावसायिक श्री दीपक शेठ गद्रे काका आपल्याला विनंती आहे आपण कृपया मंचावरती आसनस्थ व्हावं. श्री कुणाल नाईक सर आपलं देखील स्वागत. रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती यावं. भारतीय तटरक्षक दलाचे श्री शैलेश गुप्ता सर आपल्याला विनंती आहे आपण कृपया मंचावरती आसनस्थ व्हावं. गुप्ता सर श्री प्रशांत पटवर्धन सर आपल्याला मंचावरती येण्याकरता मी विनंती करते आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. श्री दीपक कपूर सर यांना मी विनंती करते आपण माननीय नामदार डॉक्टर सामंत साहेब यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत करावं. श्री मंगेश कुलकर्णी सर यांना विनंती आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई केंद्रे यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत करावं. पुन्हा एकदा कपूर सरांना विनंती करते आपण श्री किरण भैया सामंत यांचं स्वागत करावं. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री मनोज जिंदल सर यांना विनंती आहे आपण श्री कपूर सर यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत करावं. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर सर यांचं माननीय जिल्हाधिकारी महोदय स्वागत करतायत. यानंतर भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर श्री कुणाल नाईक सर आपलं देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत. श्री जीवन देसाई सर यांना विनंती आहे त्यांनी गुप्ता सरांचं स्वागत कार्यक्रमाच्या ठिकाणी करावं. यानंतर मंगेश कुलकर्णी सरांना विनंती आहे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री मनोज जिंदल सर आपलं कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत करतायत. कुलकर्णी सर. पुन्हा एकदा जीवन देसाई सरांना विनंती करते वैदेही रानडे मॅडम आज कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत त्यांनी त्यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत करावं.
त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नितीन बघाटे सर, देसाई सरांना विनंती करते, बघाटे सरांचं स्वागत आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी करावं. देसाई सरांना विनंती आहे, त्यांनी बघाटे सरांचं स्वागत कार्यक्रमाच्या ठिकाणी करावं. त्याचप्रमाणे रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, ओके. ज्येष्ठ असं नाव रत्नागिरीतील दीपक काका गद्रे, आपलं कार्यक्रमाच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आणि फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन सर, मी जीवन देसाई सरांना विनंती करते, त्यांनी पटवर्धन सरांचं स्वागत करावं. यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी सर यांना विनंती आहे, त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, आमदार महोदय, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट सर, व्यासपीठावर माननीय जिल्हाधिकारी सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, रत्नागिरी येथे उडान अंतर्गत विमान सेवा सुरू करण्याकरिता भारतीय तटरक्षक दल व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यामध्ये संपन्न होत असलेल्या सामंजस्य करार कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. रत्नागिरी विमानतळ हा महाराष्ट्र शासनाने सन 1987मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वापराकरिता हस्तांतरित केला होता. त्याच्यानंतर रत्नागिरी शहराचं भौगोलिक स्थान आणि इथे जवळ असलेला समुद्रकिनारा याच्यामुळं शासनानं 2009 साली हा विमानतळ केंद्र शासनाच्या अखत्यारीतील भारतीय तटरक्षक दलाकडे हस्तांतरित केलेला आहे. या विमानतळाचं संचालन हे सध्या त्यांच्यामार्फतच केलं जातं. इथं भारतीय तटरक्षक दलाची 1800 मीटर लांबीची धावपट्टी आहे. त्यांनी इथे ATC टॉवर, हँगर, पार्किंगकरिता ॲप्रन या सगळ्या सुविधा या उभारलेल्या आहेत. 2017 साली रत्नागिरी विमानतळाचा समावेश हा केंद्र शासनाच्या उडान या योजनेमध्ये करण्यात आला. ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून सामान्य माणसासाठी हवाई प्रवासाची सेवा उपलब्ध करून देणं हा या योजनेचा जो आहे तो उद्देश आहे. आता याकरिता जे काही काम करावं लागतं ते काम हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत केलं जातं. त्यामुळं आता रत्नागिरीचा हा जो विमानतळ आहे हा महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि भारतीय संरक्षण दलामार्फत ICG म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड, भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमानं सिव्हिल एन्क्लेव या प्रकारे हा चालवला जाणार आहे. आता इथून जेव्हा प्रवासी वाहतूक सेवा चालू करायची आहे तर त्यासाठी आता हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपला सामंजस्य करार करण्यात येतोय. तर हा करार कशासाठी आहे तर इथं आता भारतीय तटरक्षक दलानं विकसित केलेली 1800 मीटरची धावपट्टी आहे, ATC टॉवर आहे. त्यानंतर विमानांच्या सुरक्षितेकरता जी ACFT म्हणून गाडी वापरली जाते त्याचं जे मनुष्यबळ असतं या सगळ्या सुविधा ज्या आहेत या आपल्याला भारतीय तटरक्षक दल प्रोव्हाइड करणार आहे, सुविधा या पुरवल्या जाणार आहेत. आता या सगळ्या ज्या संयुक्त सुविधा आहेत म्हणजे त्या पण ते पण लोक वापरतील आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी सुद्धा वापरेल. तर अशा संयुक्त ज्या सुविधा सोयी सुविधा आहेत यांचा वापर कशा प्रकारे करायचा आहे, याच्यात MADCची जबाबदारी काय, कोस्टगार्डची जबाबदारी काय, त्याच्यासाठी DGCA म्हणजे डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन आहे, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी आहे, यांचे नॉर्म्स आहेत. कारण विमानतळ चालवणं ही थोडीशी कॉम्प्लेक्स प्रक्रिया असते. तर यांच्या SOPs कशा पालन केल्या जाणार आहेत, याच्यात काय मतभेद झाले तर लवादाची प्रक्रिया कशा प्रकारे असेल, ह्या सगळ्याचा एक लिखित दस्तऐवज म्हणजे हा सामंजस्य करार आहे. आणि आज महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र विकास कंपनीचे
जे आमचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक साहेब आहेत आणि कोस्टगार्डतर्फे त्यांचे जे कमांडंट साहेब आहेत, हे दोघं आज या करारावरती स्वाक्षऱ्या करणार आहेत. आता या कराराचा मेजर जो फायदा होणार आहे तो म्हणजे उडान योजनेची जी अंमलबजावणी आहे ती लवकरात लवकर इथून होणार आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या महसुली खर्चात पण बरीचशी बचत होणार आहे. यापूर्वी रत्नागिरी विमानतळाकरिता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने साधारण 28 हेक्टर जमीन ही कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमार्फत संपादित केली. आता त्यापैकी काही जमीन जसं 1400 मीटर लांब इथं पॅरलल टॅक्सी ट्रॅक उभा करायचा आहे किंवा नेव्हिगेशनची जी उपकरणं वगैरे लावायची आहेत त्यासाठी सुमारे 18 हेक्टर एवढी जमीन आम्ही ऑलरेडी कोस्टगार्डला हस्तांतरित केलेली आहे. उर्वरित जी जमीन आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनानं दिलेल्या वित्तीय आणि प्रशासकीय मान्यतेस अनुसरून आम्ही तिथं टर्मिनल इमारतीची उभारणी आहे, ॲप्रन टॅक्सीवे आहे, अंतर्गत पोहोच रस्ते आहेत, संरक्षक भिंत आहे. ह्या सगळ्याचं साधारण 105 कोटी खर्चाचं जे काम आहे ते आमच्यातर्फे सुरू आहे. आता हे काम सुद्धा आमचं साधारण 85% पूर्ण झालेलं आहे. आता उर्वरित काम पूर्ण करायचं आणि इथून अलायन्स एअर नावाची जी कंपनी आहे त्यांच्यामार्फत ATR 72 या प्रकारच्या विमानांच्या द्वारे उडान योजना जी आहे ती इथं राबवणं प्रस्तावित आहे. आता इथं एक 2 गोष्टी मी मुद्दामून उल्लेख करू इच्छितो की माननीय पालकमंत्री महोदय आहेत आणि माननीय आपले आमदार महोदय आहेत, यांनी सातत्यपूर्ण आमची सगळी जी कामं होत आहेत विमानतळावर यांचा पाठपुरावा केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त 2 महत्त्वाची कामं आहेत. जसं की आमची 11 kV लाईन टाकायचं काम होतं तर त्याच्यामध्ये असणारी अतिक्रमणं हटवणं हे एक आमच्यासाठी खूप क्लिष्ट काम झालेलं होतं. तिथं आम्हाला साहेबांनी खूप मदत केलेली आहे आणि आमच्या विमानतळाकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठ्याचं जे काम होतं ते पण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेलं आहे. आज आमच्या साईटवर पाणी पोहोचलेलं आहे. तर अशा प्रकारे विमानतळ विकासामध्ये आपण वेगवेगळे टप्पे गाठतोय. तर आज संपन्न होत असलेल्या सामंजस्य करारामुळे रत्नागिरी विमानतळाच्या विकासातील एक महत्त्वाचा माइलस्टोन आज आपण गाठत आहोत आणि लवकरच इथून विमान सेवा जी आहे ती उडान योजनेअंतर्गत सुरू होण्याकरिता याचा हातभार लागला जाणार आहे. एवढं बोलून मी माझं प्रस्तावित संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्या प्रमुख कार्यक्रमासाठी आपण सर्व एकत्र जमलो त्या सामंजस्य करार ज्या विमानतळाबद्दल केला जातोय त्या विमानतळाबद्दल माहिती देणारा, त्याचा फर्स्ट लुक कसा असणार आहे याबद्दल तपशील व्यक्त करणारा एक छोटासा व्हिडिओ सर आपल्या अनुमतीने आपण आज इथे पाहणार आहोत. मी विनंती करते कृपया तो व्हिडिओ सुरू करण्यात यावा. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित यांच्या अंतर्गत होणारा सामंजस्य करार. मी मान्यवरांना विनंती करते आपण साक्षांकित हा करार करून कृपया त्याचं हस्तांतर करावं. माननीय मंत्री महोदय नामदार डॉक्टर उदय सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सामंजस्य करार हस्तांतर करण्यात येतोय.
या विमानतळामुळे कोकणच्या विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण आणि सुरक्षा क्षेत्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुसज्ज होणारं असं हे विमानतळ आणि या संदर्भातला हा सामंजस्य करार भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित यांच्या अंतर्गत करण्यात येतोय. प्रमुख उपस्थिती माननीय नामदार डॉक्टर उदय सामंत सर. पर्यटनाला चालना, व्यापार आणि उद्योगांना गती, त्याचप्रमाणे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ, पायाभूत सुविधांचा विकास या विमानतळामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे समस्त कोकण प्रांतामध्ये शक्य होणार असून दळणवळणाप्रमाणेच सुरक्षेच्या दृष्टीनं देखील अत्यंत महत्त्वाचं असं हे एक पाऊल. भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांचे लोगो हे देखील हस्तांतरित करण्यात येत आहेत या कराराच्या अनुषंगाने. मान्यवरांना खूप धन्यवाद. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आज जे दोन विशेष मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत, माननीय मंत्री महोदय यांच्या अनुमतीने आपण प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना सन्मानित करणार आहोत. रत्नागिरीमधील ज्येष्ठ व्यावसायिक श्री दीपक शेठ गद्रे आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादितचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपूर सर यांना विनंती आहे आपण आपल्या हस्ते दीपक शेठ गद्रे यांना सन्मानित करावं. माननीय श्री विनय नातू सर यांना कृपया मंचावरती येण्याची मी विनंती करते. त्याचप्रमाणे फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे प्रशांत पटवर्धन सर आज कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. कुणाल नाईक सर यांना मी विनंती करते त्यांनी प्रशांत पटवर्धन सर यांना सन्मानित करावं. कमांडिंग ऑफिसर भारतीय तटरक्षक दल,
उपविभागीय अधिकारी श्री जीवन देसाई सर यांना विनंती आहे त्यांनी माननीय विनय नातू सर यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत करावं. रमेश के. रमेश कीर सर आपल्यालाही मी मंचावरती आमंत्रित करते, आपण कृपया मंचावरती यावं. बैरी देवस्थानचे अध्यक्ष श्री मुन्ना शेठ सुर्वे यांनी देखील कृपया मंचावरती यावं. मंगेश कुलकर्णी सरांना मी विनंती करते त्यांनी रमेश कीर सर त्याचप्रमाणे श्री मुन्ना शेठ सुर्वे यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत करावं. आणि फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे माननीय मंत्री महोदय यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मी चालेल. यानंतर आपण सर्वांना ज्येष्ठ असणारे असे श्री दीपक शेठ गद्रे, मी गद्रे काकांना विनंती करते त्यांनी कृपया मनोगत व्यक्त करावं. उपस्थित सर्व मान्यवर, आज रत्नागिरीकरता हा अतिशय ऐतिहासिक दिवस आहे आणि याचं संपूर्ण श्रेय हे आमचे उद्योगमंत्री आणि राजापूरचे आमदार यांना जातं. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे जी गोष्ट बरेच दिवस होणार नव्हती ती इतक्या लवकर झालेली आहे. रत्नागिरीमध्ये ह्याच्या आधी पहिल्यांदा एक मला वाटतं गोल्डन सन एव्हिएशन नावाची एक विमानसेवा होती, त्याच्यानंतर वायुदूत होती, पण तेवढा तो एअरपोर्ट जो होता तो इतका टेक्नॉलॉजिकली परफेक्ट नव्हता, त्याच्यामुळे ती फक्त दुपारची द्यायची आणि दुपारी जायची. त्यामुळे रत्नागिरीच्या लोकांना सकाळी जाऊन मुंबईची कामं पूर्ण करून परत संध्याकाळी परत येण्याची सुविधा त्यावेळेला नव्हती. ती माझ्या मते आता त्याची सुरुवात होईल. त्याचबरोबर रत्नागिरीमधून पुणे आणि रत्नागिरीमधून गोवा ही पण सुविधा सुरू होईल. ह्या सर्व सुविधा सुरू झाल्या की डेफिनेटली रत्नागिरीमधली जी काय इंडस्ट्री आहे ती तर वाढणार आहेच, पण त्याचबरोबर रत्नागिरीमधलं जे काय टुरिस्ट ट्रॅफिक आहे तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढेल असा ह्याच्याबद्दल अंदाज नाही तर खात्री आहे. कारण रत्नागिरी काय, सिंधुदुर्ग काय आणि गोवा काय हा सगळाच कोस्टल एरिया आहे, पण गोवा हा इतक्या लवकर डेव्हलप झाला ह्याचं बरंचसं श्रेय त्या विमानतळांना पण आहे. तर ह्याच्यापुढे रत्नागिरीमध्ये ह्या गोष्टी सुरू झाल्या की ह्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये पण टुरिस्ट ट्रॅफिक होणार आहे. त्याच्यामुळे रत्नागिरीमधला जो हॉस्पिटॅलिटीचा बिझनेस आहे त्याला खूप मोठा बूस्ट मिळणार आहे. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा उद्योगमंत्र्यांच्या अथक प्रयत्नामुळे ते काहीतरी मायक्रो चिप वगैरे ते उद्योग येणार आहे तिकडे सगळे, तर त्या सगळ्या उद्योगांना ह्यामुळे आता कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पूर्वी मला आठवतं आहे की तुम्ही कुठे काम करता, रत्नागिरी म्हटलं की लोकांच्या डोक्याला आठ्या पडायच्या, तर तिथे जायला इतका वेळ लागतो, यायला इतका वेळ लागतो, फोन चालत नाही, अमुक नाही. ह्या मी 70 ते 80 मधल्या गोष्टी बोलतो आहे. परंतु तरीही त्यावेळच्या रत्नागिरीच्या काही लोकांनी चिकाटींनी हे व्यवसाय इथे उभे केले. आता तर खूप त्या सगळ्या अडचणी नाही आहेत, पण कदाचित काही नवीन अडचणी पण येतील. पण जिथपर्यंत आमचे उद्योगमंत्री आणि आमदार इथे आहेत तिथपर्यंत या सगळ्या अडचणींना ते नक्कीच आम्हाला सगळ्यांना मदत करतील. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर श्री प्रशांत पटवर्धन सर यांना विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं. राज्याचे उद्योग, मराठी भाषा आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय
उदयजी सामंत साहेब, आपल्या सगळ्यांचे मोठे बंधू आमदार भैयासाहेब सावंत, जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि उपस्थित सज्जनो, आज एका ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार झालो आहोत आणि रत्नागिरीतून आता लवकरच विमान सेवा सुरू होणार आहे. रत्नागिरीला एक मोठी सुविधा या निमित्तानं उभी राहिली आणि आता दीपक शेठ म्हणले तसं वेगळ्या अर्थानं रत्नागिरीच्या विकासाला आता गती मिळाली. निसर्गानं रत्नागिरीला भरभरून दिलं, समुद्र दिला, सह्याद्री दिला, आंबा दिला, फणस दिला, कोकम दिले, मासे दिले, निसर्गाने भरभरून दिलं. आज मला असं वाटतं की आपल्या पालकमंत्र्यांनी रत्नागिरीला पंख दिले. त्या पंखाने आता रत्नागिरीचा विकास फार मोठ्या झपाट्याने होईल आणि पश्चिम किनाऱ्यावरचं एक मोठं लॉजिस्टिक हब म्हणून रत्नागिरीचा विकास होईल. याबद्दल मी पालकमंत्री भैयासाहेब सावंत, सर्व प्रशासनाचं, जिल्हा फेडरेशनच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पटवर्धन सर, आपण जो विश्वास इथे नोंदवला त्याबद्दल धन्यवाद. यानंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री मनोज जिंदल सर यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे माननीय उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर उदयजी सामंत साहेब, श्रीमती अस्मिता केंद्रे अध्यक्षा जिल्हा परिषद रत्नागिरी, श्री किरण भैया सामंत, आपले लोकप्रिय माननीय आमदार राजापूर मतदारसंघ, श्री दीपक कपूर सर, VCNMD MADC, DIG कुणाल नायक सर, CGAE, शैलेश गुप्तन सर, कमांडंट ICG, श्री नितिन बगाटे साहेब, जिल्हाचे SP, श्रीमती वैदेही रानाडे, CO जिल्हा परिषद, गद्रे साहेब, पटवर्धन साहेब, शीलाताई सुर्वे, नगराध्यक्ष. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणासाठी एक अत्यंत आनंदाचा आणि एक ऐतिहासिक दिवस आहे. इंडियन कोस्ट गार्ड आणि MADC याच्यात आज होणारा हे MOU तटरक्षक दलाच्या धावपट्टी नागरी प्रवासी विमानाच्या उडाणासाठी वापरण्यास परस्पर सहमती आज आपले समोर होत आहे. यामुळे अनेक दशकानंतर रत्नागिरीतून नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग आज मोकळा होत आहे. इंडियन कोस्ट गार्ड हे जे हवाई पट्टी आहे ही आपला किनारपट्टीच्या पहारेकारीसाठी काही वर्षापासून उभा आहे. आपले जिल्ह्यामध्ये सागरी गस्त असेल, मच्छीमार बांधवांचा रक्षण असेल, शोध बचाव मोहीम असतील, जवानांची, आणि हा सगळ्यामध्ये आपले जवानांनी जे बजावलेला कामगिरी आहे याच्यासाठी रत्नागिरी आणि कोकणाच्या प्रत्येक नागरिक ऋणी आहे. परंतु आजचा हा करार नक्की सिव्हिलियन आणि कोस्ट गार्ड पार्टनरशिपमध्ये एक महत्त्वाचा पाऊल आहे. आता रत्नागिरीच्या एअरपोर्टचं जे डेव्हलपमेंट आहे तो पण शेवटच्या टप्प्यावर आहे. पुढचे काही दिवसामध्ये हे फायनल जे डेव्हलपमेंट आहे ते संपणार आणि त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये एक मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री असेल, टुरिझम असेल, आपल्याकडे आंबाची मोठ्या प्रमाणात जे आपला हापूस आंबा आहे त्याला एक्सपोर्ट किंवा त्याला दुसरे शहरामध्ये पोहोचवायची असेल, त्याचबरोबर आपल्याकडनं जे फिशरी प्रोडक्शन असतो त्याला पण जे वाढ या हवाई जे कनेक्टिव्हिटी आपल्याकडे आता सुरू होतीये त्याच्यामुळे मिळणार आहे. नक्की हा प्रश्नचा एक मोठा एक जे कडी होती त्याला आपण आज पूर्ण करणार आहे. याबद्दल मला इंडियन कोस्ट गार्डला मनापासून आभार आणि त्याचबरोबर पुढे MADC कडनं जे ऐतिहासिक करार आपल्याकडे होत आहे आणि याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट का काम आहे त्याच्यामध्ये प्रशासन म्हणून आपले सर्व अधिकारी याच्यामध्ये पूर्णपणे त्याचा सहकार करणारे,
त्याबद्दल मी सर्वांना अशुरन्स देतो आणि एकदा पुन्हा सर्वांचा हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर माननीय श्री कुणाल नाईक सर यांना विनंती आहे, आपण कृपया मनोगत व्यक्त करावं. Honorable Minister for Industries and Marathi Language, Maharashtra Government, Dr. Uday Swarup Ravindra Samant, Minister of State, Government of Maharashtra for Revenue, Rural Development, Food and Drug Administration, Shri Yogesh Jyoti Ramdas Kadam, Srimati Asmita Tai Anant Kendre, President Jilla Parishad Ratnagiri, distinguished guests present on the dais and in the gathering, Vice President, Maharashtra Airport Development Company, Shri Deepak Kapoor, Commandant Shailesh Guptan, Commanding Officer ICGS Ratnagiri, District Collector Ratnagiri, Shri Manoj Jindal, IAS, Superintendent of Police Ratnagiri, Shri Nitin Bagate, IPS, Senior Officers from the State Government, Indian Coast Guard, MADC, Civil Administration, Messrs. Dorsch, Media and the Press Fraternity. Ladies and gentlemen, Jai Hind and very good afternoon to everyone. It is a matter of immense pleasure for me to present here today on the occasion of signing of MOU between MADC and the Indian Coast Guard. It will help towards early commencement of air operations from civil terminal at Ratnagiri. This marks yet another milestone in the spirit of cooperation, mutual trust and shared commitment towards strengthening national security and regional development. At the outset, I would like to express my sincere gratitude to our Honorable Minister for gracing this occasion with his esteemed presence. Sir, your continued encouragement and unwavering support for initiatives that contribute to the nation's maritime and aviation infrastructure are deeply appreciated. I also extend my heartfelt thanks to the District Collector and his team for the invaluable administrative support extended throughout this initiative. The dedication of the district administration has played a vital role in bringing us to this stage. My sincere appreciation also goes out to the Superintendent of Police and his team for the excellent cooperation and steadfast support provided by the Police Administration. We in Indian Coast Guard believe in Har Kaam Desh Ke Naam. For that, I would also like to acknowledge the present and the past leadership of MADC for their vision. We acknowledge the contribution of Srimati Swati Pandya towards the drafting and finalization of MOU. I am sure that under the present dynamic leadership of Shri Deepak Kapoor, IAS, we will only move ahead at a faster pace. Today's MOU is not merely the signing of a document, it is the beginning of a long-term partnership founded on mutual respect and a common objective of serving the nation. भारतीय तटरक्षक बल भारत के समुद्र हितों की रक्षा, समुद्री सुरक्षा और संरक्षा सुनिश्चित करने, समुद्री पर्यावरण के संरक्षण तथा समुद्री समुदाय को आवश्यक सहायता प्रदान करने के लिए अपने दायित्वों के प्रति सदैव प्रतिबद्ध है. बदलती समुद्री चुनौतियों के साथ हमारी जिम्मेदारियां भी बढ़ती जा रही हैं. ऐसे समय में राज्य सरकार की एजेंसियों तथा सार्वजनिक क्षेत्र के उपक्रमों के साथ साझेदारी का महत्व और बढ़ जाता है. MADC के साथ यह सहयोग हमारी क्षमताओं को सुदृढ़ बनाने तथा राष्ट्रीय हित में हमारी समग्र तैयारी को और अधिक सशक्त करने के लिए दोनों संस्थाओं की साझा प्रतिबद्धता का प्रतीक है. आजचा हा समारंभ केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील उत्कृष्ट समन्वय आणि परस्पर सहकार्याचे जिवंत उदाहरण आहे. अशा एकात्मिक प्रयत्नामुळेच महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प यशस्वीपणे प्रत्यक्षात साकार होतात. रत्नागिरी नागरिक विमानतळ टर्मिनलच्या विकासासोबतच आपला सर्वांवर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पण येणार आहेत. आपण सर्व रत्नागिरीकरांनी लष्करी आणि नागरी विमान वाहतुकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि अनुकूल वातावरण कायम राखण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता राखून पक्ष्यांमुळे होणारा विमान अपघातांचा धोका शून्यावर आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. भारतीय तटरक्षक दलांच्या वतीने मी आपणास विश्वास देतो की ही भागीदारी कार्यक्षमता, व्यवसायिक उत्कृष्टता आणि परस्पर हितसंबंधाचे आदर्श उदाहरण ठरेल, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू. समारोप करण्यापूर्वी मी एकदा पुन्हा माननीय मंत्री महोदय, जिल्हाधिकारी महोदय, पोलीस अधीक्षक महोदय, MADC कंपनी आणि सर्व अधिकारी तसेच आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद.
धन्यवाद सर. यानंतर माननीय श्री दीपक कपूर सर यांना विनंती आहे त्यांनी कृपया मनोगत व्यक्त करावं. आजचे या अत्यंत भव्य दिव्य MOU कार्यक्रममध्ये उपस्थित असलेले राज्याचे यशस्वी उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंतजी, मंचकावर उपस्थित आणि SRA CEO मी होतो तेव्हापासून आमचे मित्र किरण भाई, आज आवर्जून मंचकावर उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्षा, सम्माननीय नगराध्यक्षा, माझे तरुण तडफदार सहकारी अनुज कलेक्टर रत्नागिरी, नितीन SP रत्नागिरी, श्रीमती रानडे, तसेच ज्यांनी स्पेशल आज मंचकावर उपस्थित राहून आमच्या मनोबल वाढवला असे श्री गद्रे, श्री पटवर्धन, ज्यांना खरोखरच आजचे एअरपोर्टचा प्रचंड फायदा होणार आहे असे सर्व हॉटेल असोसिएशनचे जेवढे प्रतिनिधी उपस्थित आहे आणि सन्माननीय नागरिक. मी जेव्हा पालकमंत्री साहेबासोबत इथे MOU आणि सर्वात महत्त्वाचा एक राहून गेला, कमांडंट DIG नाईक आणि तसेच त्यांचे सहकारी कमांडंट गुप्ता, जेव्हा इथे पालकमंत्री साहेबासोबत आम्ही इथे प्रवेश केला तर मला खरोखरच वाटलं की हा आज MOU आहे की अजून उद्घाटनच होते आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये मला इथे बसून आठवण आली, शेवटचे पानामध्ये सर महाराजने खूप सुंदर वाक्य लिहिलं आहे, पहा हा सुंदर सोहळा. आणि मी इथे बसल्यावर मला महाराजची ज्ञानेश्वरीची, कारण IAS मध्ये आल्यानंतर मराठी शिकल्यावर पहिलीच पुस्तक महाराजची ज्ञानेश्वरीचा वाचन केला. आणि 36 वर्ष ठीक आहे ते वाचन झाला, पण इथे येऊन महाराजाचे मनात पहा हा सुंदर सोहळा हा प्रत्यक्ष साकार झाला. आणि आता आपण अपेक्षा व्यक्त करू शकतात की MOU जर इतका भव्य आहे तर उद्घाटन जो होणार तो अजून किती भव्य होणार, याबद्दल माझे मनात काही शंका नाही आहे. मी सर्वप्रथम MADCचे चेअरमॅन आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस सरांचा आभार मानतो. त्यांनी नेहमी आम्हाला इथे प्रोत्साहन दिलाय की कोकणामध्ये सिंधुदुर्गचे नंतर रत्नागिरीला आता एअरपोर्ट डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मी त्यांचा खरोखरच आभारी आहे. पण सोबतच पालकमंत्री साहेबाचा मी आवर्जून इथे आभार मानणार. त्यांना शायद आठवण असेल नसेल, मी आता 4 वर्ष इरिगेशनच्या ACS होतो. मी नाव नाही सांगणार, एक इरिगेशनचा काम होता. मी 36 वर्ष 37 वर्ष ॲक्च्युली IAS मध्ये काढले आहे. एवढा पेशन्स असलेला पॉलिटिशियन साहेब मी पहिलेदाच बघतो. मी त्यांचं एक उदाहरण देतो. आता इरिगेशन मध्ये काय असते की नाव इरिगेशनचा आहे पाटबंधारे. पाटबंधारेचे कुठलाही काम आमचे एअरपोर्टचे रनवे सारखा सरळ नसते, म्हणून त्यांचं नाव पाटबंधारे असते. इथे काय आहे की ते 1800 मीटरची सरळ उतरला, टेक ऑफ झाला, लँड ऑफ झाला, मला वाटते सगळा काही स्मूथ सरळ. पाटबंधारेमध्ये टेक ऑफ आणि लँडिंग कधी स्मूथ नसते. आणि त्यांच्या मी 4 वर्ष सचिव होतो. मी नाव नाही सांगणार, एक जिल्ह्याचाच एक डेव्हलपमेंटचा काम होता इरिगेशनचा. साहेब आपल्याला आठवण नसेल, मी काउंट करत होतो, ते खूप टेक्निकली क्लिष्ट काम होता. देर वर लॉट ऑफ अप्रुव्हल्स. फायनान्स डिपार्टमेंटचा बजेटरी अप्रुव्हल आपल्याला कल्पना मिळत नव्हता. 7 फोन केले,
एकच कामासाठी डेव्हलपमेंटचं काम आहे, बजेटचा इश्यू आहे, एक तर त्यामध्ये टेक्निकल क्लिष्टता इतकी होती की सँक्शन्स मिळत नव्हते. 7 फोन केले, 7वे फोनमध्ये सुद्धा आवाजाचा व्हॉल्यूम तोच कमी होता, ॲज इफ जसे पहिलाच फोन होते आहे. शेवटला साहेब कंटाळून आम्ही सही केली, कारण अजून किती फोन करणार, आणि तो काम झाला. अँड दॅट यू आर अवेअर ऑफ इट. इतका पेशन्सचा फायदा मला वाटते नक्की एक जिल्ह्याला होते. आणि आपण आज बघत आहात की अत्यंत कॉम्प्लेक्स असलेला हा एअरपोर्ट, म्हणून मी DIG नाईकच्या अत्यंत आभारी आहे. जनरली काय असते, मला खूप सुखद आश्चर्य वाटला, त्यांनी सुरुवात अंग्रेजीची केली पण नंतर ते एकदम सुंदर मराठीत बोलले. सो आय वॉज एक्स्ट्रीमली डिलाइटेड DIG नाईक. यू आर अवेअर की एक परसेप्शन, आणि हे जनरल परसेप्शन सांगतो आहे, कारण माझेच काही बॅचमेट आज डिफेन्स प्रोडक्शन सेक्रेटरी आहे, रिटायर झाले. डिफेन्स मिनिस्ट्री आणि सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनच्या सुद्धा पाटबंधारेसारखा कधीच सरळ नसते. बिकॉज डिफेन्स मिनिस्ट्री हॅज इट्स ओन रूल्स अँड रेग्युलेशन्स अँड युअर प्रायोरिटीज आर डिफरंट. इट्स प्युअरली डिफेन्स. And civilian bureaucracy goes by its own rules and manuals, and there is always a collision there. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की इंडियन कोस्ट गार्ड सोबत सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनच्या एक सिव्हिल कंपनीचा हा MOU, बरेच मध्ये टेक्निकल प्रॉब्लेम्स होती, दे वर ऑल स्मूथड आउट, आणि अत्यंत चांगली रीतीने हसत खेळत कुठलीही साधक बाधक इशू नसताना आज माननीय पालकमंत्रीचे प्रोत्साहनने संपन्न होते आहे. सो माय डीप कंग्रॅच्युलेशन्स टू DIG Naik and his entire Coast Guard team. The congratulation extends to their headquarters, because माझी माहिती आहे की हेडक्वार्टर्सची परवानगी शिवाय हे सारा झाला नसणार. सो ऑब्वियसली डिफेन्स मिनिस्ट्रीचा सुद्धा मी इथे आभार मानतो. मला फक्त 2च गोष्टी इथे सांगायची आहे. एक जनरल एअरपोर्ट्सबद्दल. आपल्याला आश्चर्य वाटेल की अमेरिकासारखी महाशक्ती, एक जो इतका मोठा देश आहे, आपण कल्पना करू शकतात की अमेरिकामध्ये किती एअरपोर्ट्स आणि एअर स्ट्रिप्स असणार? मीच सांगतो, 19,500 एअरपोर्ट्स आहेत. अमेरिकामध्ये एकूण एअरपोर्ट्सची संख्या 19,500. आता आपल्याला वाटेल ठीक आहे, अमेरिका इज अ लार्ज कंट्री, 19,500 म्हणजे काय? आता मी भारताचा नंबर सांगतो. वी आर ए व्हेरी लार्ज नेशन. आपल्याकडे 487 एअरपोर्ट्स आहे. आता 19,500 एअरपोर्ट्स वर्सेस 487 एअरपोर्ट्स अँड रनिंग एअर स्ट्रिप्स. अमेरिकामध्ये प्रत्येक छोटे शहराला, एव्हरी स्मॉल टाउन हॅज इट्स ओन एअरपोर्ट. मी ही तुलना यासाठी करतो आहे की मागचे काही वर्षामध्ये देशाचे प्रत्येक राज्यामध्ये केंद्र सरकारने एक जो धोरण अवलंबला आहे की प्रत्येक राज्यामध्ये जास्तीत जास्त एअरपोर्ट्स करून कनेक्टिव्हिटी वाढवायची. आणि आज आपण 487 वर आलो आहोत. तरी आपल्याला जर ग्लोबल कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असेल तर 19,500 ची तुलना करायची आहे. आपण जर चीनशी तुलना केली तर चीनमध्ये 610 एअरपोर्ट्स आहे, अँड वी आर स्टील ॲट 487. म्हणजे एक 100-125चा गॅप इवन चीनशी आहे. यांचं मूळ कारण असं आहे, आयकाओने एक स्टडी केली की ज्या ज्या शहरामध्ये एअरपोर्ट झाला तिथे 5 वर्षामध्ये GDP 3.4% वाढते. एकदा एअरपोर्ट सुरू झाला, आता 2026ला होईल, तो रत्नागिरीमध्ये ट्रेडिशनली 2031 पर्यंत 3.4% GDP वाढली पाहिजे. परंतु 10 वर्ष एअरपोर्ट जर व्यवस्थित चालला तो GDPचं प्रमाण 8% वर जाते. मग तो 3.4च्या दुप्पट होऊन 6.8 वर जात नाही, इट जम्प्स टू 8%. कारण एकदा एअरपोर्ट आल्यावर इंडस्ट्री, एक्सपोर्ट्स
आणि त्याशिवाय रत्नागिरी सारखे जिल्ह्यामध्ये टुरिझमचा प्रचंड जो पोटेन्शियल आहे त्यांना किती मोठी चालना मिळू शकते यांची आपण कल्पना आज करू शकत नाही. यू कॅन इमॅजिन की पुढचे 5 वर्षामध्ये रत्नागिरीचे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट मध्ये 3.5% वाढ किती मोठी होणार, परंतु 10 वर्षामध्ये ती 6.8 वर ना जाता डायरेक्ट 10% वर जाईल. सर्वात जास्त हॉटेल इंडस्ट्रीला चालना मिळणार, फिशरीजला चालना मिळणार, अल्फॉन्सोचे एक्सपोर्ट्स आपले कुठेचे कुठे गगनाला जाऊ शकतात. काजू सारखा जो आपला अत्यंत चांगला एक्सपोर्ट आयटम आहे त्यांचे एक्सपोर्ट्स मध्ये वाढणं होऊ शकते. आणि राज्याचे उद्योग मंत्री जिल्ह्याचे आहे, इंडस्ट्रीजला किती वाव मिळू शकते यांची कल्पना आपण करा. तो एक एअरपोर्ट म्हणजे फक्त ट्रान्सपोर्ट आणि टॅक्सी आणि एक प्लेन लँड झाला, इथे एअरपोर्ट संपत नाही, एअरपोर्ट इथून सुरू होते सारा. तो मला अत्यंत प्रसन्नता आहे की आज पालकमंत्री साहेबाचे सतत सहकार्यामुळे आता आम्ही पालकमंत्री सोबत एअरपोर्टचा राऊंड घेतला आणि पालकमंत्री साहेब सांगत होते की दर 10 दिवसाने तो एअरपोर्टचा व्हिजिट करायचे. आणि आय वॉज व्हेरी सरप्राईज, कारण एक एक कोण्यामध्ये त्यांना माहीत होता की इथे हा का केला आहे, जो आम्हालाच आश्चर्य वाटला. जनरली असा होत नाही. तो मी जो पेशन्सचा उदाहरण दिला की इरिगेशन मध्येच मला 7 फोन केले होते, म्हणून मला थोडी कल्पना होती, पण एवढी कल्पना नव्हती की एक एक कोण्यामध्ये काय काम झालं आणि ते का डिले होते आहे. हा एक त्यांचा मी खरोखरच मनापासून इथे आभार मानतो. शेवटचा मुद्दा असा की एअरपोर्टचे काम मध्ये पुढचे 2 ते 3 महिन्यामध्ये आम्हाला हा काम कंप्लीट करून पावसाळा संपल्याच्या नंतर यांची तुलनेत सुद्धा जास्त भव्य कार्यक्रम करून एअरपोर्ट आता सुरू करायचा आहे. त्यासाठी पालकमंत्री साहेब आणि जो माझे तरुण सहकारी आहे अनुज, त्यांना सुद्धा विनंती राहील की जेव्हापर्यंत आम्ही मुंबईवरून जो सहकार्य आहे, जो अनकन्व्हेन्शनल आहे, वी विल डू इट, देयर इज नो इश्यू. मुद्दा आहे की रत्नागिरी एअरपोर्ट शुड गेट फंक्शनल ॲज फास्ट एज पॉसिबल. जो निर्णय आपण आज बरेचसे निर्णय ऑन द स्पॉट घेतले त्यांच्या वर्णन करण्यासाठी मी इथे उभा नाही आहे, परंतु पुढचे 3 महिन्यात हा एअरपोर्ट सुरू झाला पाहिजे. रत्नागिरीला जो चालना एक्सपेक्टेड आहे ती मिळाली पाहिजे. एक माननीय पालकमंत्री आणि अनुजला दोघांना विनंती राहील. दुसरा, पालकमंत्री साहेबांनी आज एक चांगला आयडिया आम्हाला दिलाय, त्यावर आम्ही नक्कीच काम सुरू करू. सध्या रनवेची जो लेंथ आहे तो 1800 मीटर आहे. 1800 मीटरवर आपण ATR 72 म्हणजे मॅक्सिमम जर आपण 92% PLF पॅसेंजर लोड फॅक्टर गृहीत धरला तर एक फ्लाईटमध्ये 60 ते 62 लोक मॅक्सिमम येऊ शकतील.
एअरपोर्ट नाही आहे तर मग आम्ही आता एअरपोर्टच्या इश्यू शोधणार आहे. मग या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून जर प्रयास केला तर मला वाटतं एक सर्वांगीण विकास या जिल्ह्याच्या अंडर ए व्हेरी पेशंट अँड व्हेरी हार्ड वर्किंग इंडस्ट्री मिनिस्टर आपण करू शकणार. आज परत मी कोस्ट गार्डच्या DIG नाईक त्यांचे सहकारी रक्षा मंत्रालयाच्या मी आभार मानतो. आवर्जून आमचे जो SC आहे सुपरिटेंडिंग इंजिनियर कुलकर्णी दल आणि महाराष्ट्र विमान कंपनी त्यांच्यामध्ये होणाऱ्या सामंजस्य करारासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र विमान विकास कंपनीचे सन्माननीय MD आदरणीय दीपक कपूर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले संरक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय नाईक साहेब, लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय किरण भैया, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय अस्मिताताई केंद्रे, जिल्हाधिकारी सन्मान्य जिंदल साहेब, SP नितीनजी बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे मॅडम, आमच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, व्यासपीठावर उपस्थित असलेले हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश गिर साहेब, एक ज्येष्ठ उद्योजक आदरणीय हर्षवर्धन साहेब, आमच्या संघटनेचे अध्यक्ष दीपक गजरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर, कोणाची नावं जर आली असतील, आमचे उपाध्यक्ष विलासजी साळके, मुन्नाजी सुर्वे, उमेशजी सप्पाळ, सर्वच सन्माननीय मान्यवर आणि जेवढे दिग्गज मंडळी व्यासपीठावर आहेत तेवढीच दिग्गज मंडळी आमच्या समोर देखील आहेत, त्याची देखील मला खूप जाणीव आहे आणि ते सर्वच आजचा दिवस तर आपल्या सगळ्यांसाठी स्वप्नवत दिवस आहे. कारण विमानतळ सुरू होणार की नाही ही फक्त घोषणा आहे, अशा अनेक चर्चा होतात आणि त्या सोशल मीडियावर देखील बघतो. परंतु दीपक कपूर साहेब मी इथं आल्यानंतर नाईक साहेब आणि तुमच्यामध्ये शंका दूर झाली की फक्त ते आश्वासन होतं तर 3 महिन्यानंतर आता विमानतळावर उड्डाण आहे. पण तुम्हाला देखील मला धन्यवाद द्यायचे की शेवटी सामान्य करार करताना काही नियम अटी आपण घातलेल्या असतात. महाराष्ट्र विमान कंपनीनं भविष्यामध्ये कार्यरत राहिलं पाहिजे, सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. परंतु हे सगळं असताना महाराष्ट्राचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, साहेब असतील, त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे. आणि विशेष धन्यवाद राजनाथ साहेब,
कारण मला आठवतं मी शिर्डीला एक महिन्याभराच्या कार्यक्रमापूर्वी राजनाथ सिंह साहेबांबरोबर शिर्डीमध्ये होतो आणि शिर्डीला अशी चर्चा झाली कशा पद्धतीनं विमानतळ सुरू करायचं, काय परमिशन तुम्हाला पाहिजे. आणि मला वाटतं की तिथं सांगितल्यानंतर एका फोनवर एक फोन करून राजनाथ सिंह साहेबांनी दिल्लीच्या अधिकाऱ्यांना आणि त्याच्यानंतर नाईक साहेब सगळ्यांनी पाठवला. म्हणून आज सामंजस्य करार होतोय. म्हणून त्या तिन्ही नेत्यांचे महायुतीच्या मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचे आभार मानतो. दीपक कपूर साहेब, तुमचं आणि शहराचं नातं तुम्ही जरी आलेलं असला शहरामध्ये तरी फार जवळ आहे. त्याचा उल्लेख आता दीपक कपूर साहेबांनी केला की त्यांनी काही विकासाच्या कामासाठी शेवटी माझ्या पाठपुराव्याला कंटाळून साहेबांनी ती 2 विकासाची कामं होती. एक म्हणजे शीळ धरणाचं काम, जे शीळ धरण रत्नागिरी नगरपालिकेला पाणी पुरवठा करतं आणि 8 दिवसापूर्वी जे लोकार्पण केलं ते पानवाल धरणाचं काम. या पानवाल धरणाला आणि शीळ धरणाला जे मला पैसे मिळाले, शासनाचं तर कौतुक आहेच आहे, आम्ही सगळे शासनामध्येच काम करतो. परंतु अधिकारी जर सकारात्मक असला तर नियमाच्या चौकटीमध्ये कशा पद्धतीनं काम बसवतो हे दीपक कपूर साहेबांनी सगळ्या IAS ऑफिसरांना दाखवून दिलं. म्हणूनच शिल्पाताई या रत्नागिरी शहराला जे पाणी मिळणार आहे त्याचं कारण दीपक कपूर साहेब आहेत. त्यांनी सांगितलं की मी 7 वेळा फोन केला. खरं तर साहेब संयम ठेवावा लागतो आणि नगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या डॅमवर दीपक कपूर साहेबांनी 18 कोटी रुपये दाखवून दिले. हे मला असं वाटतं की विकास कामासाठी दीपक कपूर साहेब केलेलं धाडस आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तो कॉन्फिडन्स असल्यामुळे आज ते एवढी आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे विमानतळ तर सुरू होईल, विमानसेवा सुरू होईलच, पण विमानाचा स्लॉट देखील आम्हाला अतिशय रत्नागिरीकरांना उपयुक्त असा मिळेल की देखील कपूर साहेब आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. कारण शेवटी आमच्या अधिकाऱ्यांची मानसिकता काय याच्यावर विकास अवलंबून असतो. आज आमचे जिल्हाधिकारी देखील चांगल्या पद्धतीने काम करतात, आमचे एसपी देखील चांगल्या पद्धतीने काम करतात, मुख्य कार्यकारी अधिकारी देखील चांगल्या पद्धतीने काम करतात. जर प्रशासनानं चांगलं काम करायला ठरवलं तर लोकप्रतिनिधीच्या पुढे जाऊन प्रशासन काम करू शकतं. हे रत्नागिरीला महाराष्ट्राला एवढं चांगलं काम प्रशासनाने केलं. आणि आज मला असं सांगण्यात आलं की जी जागा आपल्याला ऍक्वायर करायची आहे ती जागा ऍक्वायर करताना साहेब ना आम्ही रोजगारला ना तुम्हाला त्रास देणार. जे काही 10,000 रुपये 20 रुपये लागते त्या राज्याचा उपयोग म्हणून जाहीर करतो. माझ्या एवढी दलाला रत्नागिरीचं विमानतळ हे महाराष्ट्राचा सगळ्यात देखभाल करण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. हा देखील एवढी मोठी आपली असं शेवटी विमानतळ करत असताना एक मिनिट आणि 12 सेकंदाची क्लिप आपल्याला दाखवली. मला आपल्याला विनंती करायची आहे, विशेषतः पत्रकार बंधूंना विनंती करायची आहे की आजच जसं विमानतळ तयार झालेलं नाहीये. हे का सांगतोय? कारण सोशल मीडियावर बघत आहे हे बघितल्यानंतर कोणतं तिथं जायचं आहे, तिथं फोटो काढायचे, विमानतळ नाही असं उद्या बातमी यायची. तर हे विमानतळ 3 महिन्यानंतर होणार आहे. दाखवण्याचा उद्देश काय? कारण आपल्याकडे महाराष्ट्रात सगळ्यात सोशल मीडिया उतार असेल तो माझ्या रत्नागिरी. त्याच्यामुळे मला सांगावं लागलं आणि ते काही जिद्द आहे. त्याच्यामुळं आपण जर चांगले दाखवले की विमानतळ असं सुरू होणार आहे तर ताबडतोब इथं आता उदय साहेब टेस्ट घ्यायची म्हणून तिकडं जातात फोटो काढून आणि म्हणजे बघा विमानतळ नाही अर्ध्यावर. तर हे विमानतळ 3 महिन्यात सुरू करायचं आहे आणि विमानतळाचा 75% यशस्वी होण्याचा उपाय तो दीपक कपूर साहेबांनी पूर्ण केलाय. त्याबद्दल लोकांना मनापासून धन्यवाद द्यायचे. खरं तर 75% आपलं संपूर्ण झालंय. आता विमान सुरू करण्याचं जे आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि मी असं भाग्यवान आहे. मी जेव्हा सिंधुदुर्गचा पालक होतो सुरू झालं. विजयवाडा पालक होतो नवीन मुंबईचा सुरू झालं. आज जिल्ह्याचा पालक रत्नागिरीचा देखील एअरपोर्ट सुरू होणार आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री देखील संबंध चांगले आहेत. जिथं जिथं एअरपोर्ट करायचं तर मला पालक असं सांगितलं सगळीकडे एअरपोर्ट चांगले होऊ शकतात. आणि एअरपोर्ट म्हणजे काय तर विकासाला चालणार नाही, पर्यटनाला चालणार नाही. आणि आज देखील अनेक सहकारी माझे बसलेले आहेत. मागच्या वर्षी जेवढी रत्नागिरी पर्यटनासाठी गर्दी होती इतिहासात नव्हती आपल्याला मान्य करावं. म्हणजे मी तर आपण नव्यानं एसटी स्टँड बांधलेला आहे त्या एसटी स्टँडला देखील अनेक वेळा व्हिजिट केली आहे. काही लोकांना जागा मिळाली नाही म्हणून एसटी स्टँडच्या बाहेर देखील गाड्या लावलेले पर्यटक मी या 2 वर्षामध्ये रत्नागिरीत बघितले
होईल. त्याच्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या रत्नागिरी शहरामध्ये उभं राहतंय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. साहेब, आपल्याला आश्चर्य वाटेल की अजितदादांच्या निधनाच्या अगोदर अजितदादा 7 ते 8 महिने अगोदर रत्नागिरीमध्ये आले आणि रत्नागिरीमध्ये कधी आले होते. ज्या एअरस्ट्रीपची आज आपण पाहणी केली ती एअरस्ट्रीप कशा पद्धतीने मजबूत केली आहे. मी आता माईक समाजमध्ये बोलत होतो, महाराष्ट्राची अशी एक एअरस्ट्रीप आहे जी भारताच्या संरक्षणासाठी तयार केली आहे. आणि मग ती एअरस्ट्रीप कशी आहे अजितदादांनी बघितली. माझ्याकडे शिवसृष्टी कशी आहे हे स्वतः अजितदादा. माझ्याकडे मोठी आहे हा देखील अजितदादा तारांगण आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या मंडळाच्या मंत्र्यांना पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की मला हे जे काय इथं केलंय, सरकारने इथं केलंय, रत्नागिरीकरांच्या आशीर्वादानं केलंय, ते मला सगळ्याच्या रत्नागिरीकरांच्या आशीर्वादानं केलंय. अशा पद्धतीचं सगळं करायचं आहे. मंत्री आदेश विकास बघायला हे सांगण्याचं कारण एवढंच आहे. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे. आज जर तुम्ही बारामतीमध्ये गेला तशी शिवसृष्टी एमआयडीसीचं माझं तसं एमआयडीसीचे माझे रस्ते मागे एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं देशाच्या पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर रत्नागिरीमध्ये होतंय ते देखील रत्नागिरीमध्ये आणलं आणि ते देखील काम बारामतीला सुरू आहे. मला आठवतं की जे 2004 पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा कदाचित कदाचित माहिती नसेल म्हणून असं म्हटलं होतं की राजकारणामध्ये आणि विकासामध्ये रत्नागिरीचा मतदारसंघ बारामतीच्या थोडी सोडून असेल की थोडी सोडून झाल्या असं म्हणत नाही. पण आज राजकीय की पूर्वी महाराष्ट्राच्या असं जायचं की बारामतीचे सगळे जिल्ह्यामध्ये सदस्य हे एका तुम्हाला सांगायला हरकत नाही. माझ्या मतदारसंघात की 10च्या 10 ते माझ्याच विचाराचे आणि जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे एवढी स्ट्रेंथ आमच्या महायुतीची विकासावर कमवलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या देखील लोकप्रतिनिधींचा त्याच्यामध्ये 100% खालीचा वाटा आहे. त्यांनी देखील या संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाला अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं आहे आणि म्हणून सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना देखील मनापासून धन्यवाद देतो. अजून 3-4 रत्नागिरीमध्ये होणार आहे. 5 स्टार हॉटेल मी आपल्याला शब्दाला सगळ्यांच्या सहकार्यानं पुढच्या 1 वर्षामध्ये 5 स्टार हॉटेल रत्नागिरीमध्ये रोवले जाईल. हा मी दिलेला आज तर जयगडच्या एका परिसरामध्ये महेंद्रांचा हॉटेल होते, 4 स्टार हॉटेल त्या ठिकाणी होते. अनेक लोकांशी आम्ही चर्चा करतो. तुम्ही देखील चर्चा करणार. शेवटी पर्यटन वाढवायचं असेल या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या स्तरावरच्या नागरिकांच्या सहकार्य देखील मला लागणार. आता मुद्दा उद्योजकांचे असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नाव घेतलं. काही गोष्टींच्या पद्धतीने गैरसमजात आपण बोलणार नाही. कपूर साहेबांनी सांगितलं की इंडस्ट्रीच्या बाबतीत देखील रत्नागिरी जिल्हा किती ब्लॅक लिस्टला होता ते मी डावसच्या पहिल्या भेटीमध्ये बघितलं. कपूर साहेब डावसला माननीय पहिल्यांदा गेलो आणि एका उद्योजकाबरोबर मोठ्या उद्योजकाबरोबर इंडस्ट्री आणण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि त्यांना सांगितलं की आपने एक इंडस्ट्री लँड एक बहुत बड़ा एनवायरमेंट जनरेट करने के लिए रत्नागिरी में आना चाहिए. ते हसले होते आणि ते हसून मला म्हणाले की इच्छाशक्ती फारच चांगली आहे, तुझी महत्त्वाची देखील फारच चांगली आहे, फक्त एक काम कर, तुझी स्वतःची 10-12 जमीन असेल तर त्याच्यामध्ये पिठाची टाक आणि त्याला जर झालं नाही तर मी स्ट्रीट फेस्टिवल प्रोग्राममध्ये येते. मला असं वाटतं हा त्यांनी केलेला विनोद होता पण त्याच्यात अनेक आपण केले पाहिजे. पर्यावरणाला प्रदूषण आले पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. प्रदूषण आली पाहिजे त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. पण ज्यावेळी कारखानदारी येते त्यावेळी मात्र कारखान्याला आपण ज्या पद्धतीने विरोध करतो तो विरोध तरी थांबवण्यासाठी सगळ्याच स्तरातल्या नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आज VIT सेमीकंडक्टर कारखाना आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या विरोधात देखील आपण बोलतात. डिफेन्स प्रयत्न करतो, त्याला देखील विरोध होतो. अजून पर्यटनाचा विकास करण्याचा प्रयत्न होतो. पण ही काही लोक आहेत पण त्या काही लोकांच्या त्या भावनेला बळी पडू नये ही माझी कळकळीची विनंती आहे. आता परवा मध्ये पटवर्धन काय माहिती आली उदय साहेब पाणी बंद केलं. ओके, पावसाला माझ्या हातात आहे
15 जूनला पडला पाहिजे, 7 जूनला पडला पाहिजे, 21 जूनला पडला पाहिजे. निसर्गाने कधी पाऊस पडला नाही आणि तो जर पाऊस पडला नसता तर आपण लोकांना देखील पाणी दिलं नसतो. कारण महाराष्ट्र शासनानं साहेब आपण की पहिलं मनुष्य जो आहे प्राणी त्याच्यासाठी पाणी दिलं गेलं पाहिजे, दुसरं शेतीला पाणी दिलं गेलं पाहिजे आणि तिसरं इंडस्ट्रीला पाणी दिलं गेलं पाहिजे. अशी आडी पाणी वेळ तेव्हा इंडस्ट्री चालवायची मला मान्य आहे, पण पहिलं माणसाला जगण्याला दिलं पाहिजे ही महाराष्ट्र सरकारची भूमिका असल्यामुळे काही पाणी आपल्याला कमी करावं लागतं. पण काही लोकांना सांगितलं की मुद्दाम पाणी केलं, काही लोकांना सांगितलं की मुद्दाम टंचाईचं पाणी केली, काही लोकांना सांगितलं कृत्रिम टंचाईचं पाणी केली. आता कृत्रिम टंचाईचं पाणी करण्यामध्ये पाऊस बंद करणं. त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत, ज्या काय पुढे येण्याचा प्रयत्न करतो, या जर जमल्या नाही तर मी ज्या क्षेत्रामध्ये उद्योगपती म्हणून काम करतो त्या उद्योजकांना फार त्रास होतो हे देखील आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जिल्ह्यामध्ये घडला आली अनेक लोकांनी काही विरोध लावला, विरोध आल्यानंतर समर्थन झाले, फिनोल एक्सप्रेस आली त्यावेळी विरोध झाला, विरोध समर्थन करले. पण हा विषय बाजूला ठेवला तर प्रदूषण होणे हे मान्य आहे, परंतु आज फिनोल एक्सप्रेस देखील 1,00,000 लोकांना रोजगार देते, जिंदाल देखील 1,00,000 लोकांना रोजगार देते. त्याच परिसरामध्ये गोवा शिपयार्ड नावाची कंपनी त्या ठिकाणी येते, ती देखील रोजगार देणार आहे. डिफेन्स त्या ठिकाणी येते, पण डिफेन्स आल्यानंतर आपण विमानतळ सुरू करण्याच्या वेळी गोष्टी करतो, 3 महिन्यात विमानतळ सुरू होणार आहे सांगतो. तर आपल्याकडे सगळ्या कनेक्टिव्हिटी त्याच्यामध्ये रेल कनेक्टिव्हिटी असेल, विमान कनेक्टिव्हिटी असेल, एअर कनेक्टिव्हिटी असेल, वॉटर कनेक्टिव्हिटी असेल आणि रोड कनेक्टिव्हिटी असेल, त्या सगळ्या चांगल्या असल्या पाहिजे. प्रामाणिकपणानं आज सकाळी इथे आहे, पण काल रात्री कनेक्टिव्हिटीमध्ये नागपूरला होतो. कशासाठी होतो? माझं असले काम कुठचंही टेंडर बघायला गेलो तर निवडीचे स्थापन झाला पाहिजे आणि आंबा घाटामध्ये झाला पाहिजे. जर आम्ही रत्नागिरी कोल्हापूरला सव्वा तासात जाऊ शकतो ही भूमिका त्या ठिकाणी गेलो. आमच्या रत्नागिरीच्या जिल्ह्यातल्या लोकांना टोल 100 रुपये लागणार आहे, तो कमी करावा ही भूमिका मी गडकरी साहेबांकडे गेलो होतो आणि गडकरी साहेबांना देखील मी जेवढे नागपूरला ते सगळेच्या सगळे प्रपोजल काल गडकरी साहेबांनी मंजूर केले. त्याच्यामध्ये येणाऱ्या केंद्र सरकारच्या बजेटमध्ये कोकणातले काही पूल घ्यायचे त्याने मान्य केलं, आंबा घाटाच्या त्यांनी मान्य केला. आमच्याकडे जयगड गुहागर चिपळूण 7,000 कोटीचा रस्ता होतोय, त्याच्यामध्ये निवडी जयगड 4 लेनचा रस्ता त्याच्यामध्ये ऍड केला आणि टोलच्या बाबतीत त्यांनी मला सांगितलं की 20 किलोमीटरपर्यंत जे काही टोलच्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांना मोफत करू, परंतु 100 रुपये टोलची रक्कम स्थानिकांसाठी 15 रुपये वाढवण्याचा देखील काल माननीय नितीन गडकरी साहेब. त्याच्यामुळे हे सगळं करून झालं हे देखील मला सगळ्यांना सांगायचं होतं. आणि अजून एक घोषणा केली मी नितीन बगाड्यांची देखील थेट नागपूरला बोललो, त्यांनी अजून एक योजना आणली तर खरोखरच परस्परांच्या बाहेर आहे. आजपर्यंत ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला जो मदत करायचा ते पोलिसांना करायचं आहे. म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये मदत केली, एखाद्याला ऍडमिट केलं की हा बगाड्याचा दोष नाही, कायद्याचा दोष असेल की पहिली चौकशी आपण कोणाची करायचो तर जो उचलून घेऊन मदत करतो त्याची करायचं. पण काल गडकरी साहेबांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी नागपूर जिल्ह्यासाठी पायलट म्हणून जाहीर केली. जो माणूस पहिल्यांदा अपघातात मदत करेल त्याला इन्सेंटिव्ह म्हणून 25,000 रुपये देण्याचा निर्णय काल गडकरी साहेबांनी जाहीर केला. चर्चा करतात आणि नागपूरच्या एसटीची चर्चा करतात आणि त्यांना स्कीम देखील ऍप सुरू करण्याचा निर्णय पीएम राहत योजना आणि अजून एक योजना सांगितली की ऍक्सिडेंट झाल्यानंतर ज्या ऍक्सिडेंट झालेल्या माणसाला त्रास होतो कदाचित तो गरीब असेल तर त्याला देखील तातडीनं एसटीने शिफारस करून 1.5 लाख रुपये द्यायचे किंवा 7 दिवस त्याच्यावर कुठच्याही हॉस्पिटलमध्ये पण मोफत करायची. अशा पद्धतीची योजना रत्नागिरी जिल्ह्यासाठी त्यांनी लागू केली आणि त्याची देखील अंमलबजावणी आमच्या आणि विमानतळ झालं आमची जबाबदारी नाही तर ते विमानतळ चालण्याच्या दृष्टीने देखील आपण सगळ्यांनी प्रयत्न केले. मला आठवतं मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे दोन्ही अधिकारी वगैरे इथे आले तर माझ्या जास्त माहिती आहे. आम्हाला DCS ने असं सांगितलं की 15 दिवस जर आपण तुम्ही विमान चालवलं होतं तर आम्ही तुम्हाला 50 स्लॉट देऊ. साहेब काय केलं असेल आम्ही सिंधुदुर्गातले लोक विमानानं मुंबईला जायचं, त्यांना तेवढं लगेच बस केली होती.
की टुरिझम परत सिंधुदुर्गला जायचं. तिकडचे लोक पडले की रत्नागिरीत घेऊन जायचो. इथनं बसनं विमानात जायचो. परंतु 15 दिवस 90% ऑक्युपन्सीनं विमान चालवलं आणि त्याच्यानंतरच एअरपोर्ट हे सगळ्यांसाठी खुलं झालं. हे सांगताना देखील मनापासून मला गर्व आहे आणि म्हणून ठीक आहे त्याचं श्रेय कोणी घेतलं त्याला मला काही गरज नाही. पण अशा पद्धतीनं रत्नागिरीचं एअरपोर्ट आम्हाला सुरू करायचं आहे आणि भविष्यामध्ये नुसतं नवी मुंबई करायचं नाही किंवा नुसतं मुंबई करायचं नाही. तुम्ही सांगितलं पुणे करायचं, त्याच्यानंतर गोवा करायचं, याच्यापेक्षा रत्नागिरी लोक जिल्ह्यातले लोक फार धार्मिक आहेत. त्याच्यामुळे धार्मिक स्थळांकडे विमान सेवा ही भविष्यामध्ये सुरू झाली पाहिजे हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहील. आमच्याकडे सिंधुदुर्ग नावाची योजना आहे त्याचा अध्यक्ष मी आहे आणि आता माझे आमदार जे आले ते त्याचे उपाध्यक्ष आहेत. या विमानतळाच्या निमित्तानं अजून आपल्या स्थानिकांना त्या विमानतळावर रोजगार निर्माण द्यायचा असेल तरी देखील मला सांगा आमच्याकडनं सिंधुदुर्गमधनं आम्ही स्थानिकांना स्थानिक बचत असतील, स्थानिक मुलं असतील त्यांना स्थानिकांना रोजगार करून द्यायला तयार आहे. आणि त्याच्यामध्ये कालच मी MSCIच्या माध्यमातून निर्णय घेतलाय सर त्याच्यामध्ये 100% सहकार्य करायला लागणार आहे आणि त्याची सुरुवात आपण रत्नागिरीमध्ये बंद करू. कोल्हापुरी आपण चप्पल असेल, पैठणी असेल, येवल्याची पैठणी असेल, आमच्याकडे प्रोडक्ट्स असतील याच्यासाठी आपण निर्णय प्रत्येक एअरपोर्टला जर आपण केला तर त्याचा सगळा खर्च MSCI करेल. परंतु तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल. उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये तुम्ही चितळेला स्टॉल पाडलेला आहे. अशाच पद्धतीचा स्टॉल जर रत्नागिरीच्या आमच्या बचतगटांना विमानतळावर मिळाला तर आपल्या आधुनिक विमानतळावर देखील आपल्या कोकणची महिला ताठ माने रोजगार करू शकते. हा एक प्रयत्न जाईल आणि म्हणून MSCIच्या निमित्तानं आम्ही हा एक उपक्रम सुरू केलाय. त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग योजना असेल किंवा अजून काही योजना असतील ज्या माध्यमातून तुमच्यावर पडणार नाही. आम्ही विविध योजनांना हे विमानतळ कशा पद्धतीने चालवायचं यासाठी देखील प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आम्ही विमानतळाच्या अगोदरच रत्नागिरी स्मार्ट सिटी व्हावी म्हणून यासाठी प्रयत्न करतो. पण साहेब पाऊस बघितला 65 किलोमीटरचा पाऊस गेल्यानंतर जशी नैसर्गिक आपत्ती आपण जाहीर करतो तसं आपल्याकडे पाऊस 200 किलोमीटर एका दिवसामध्ये पडतो. 250 किलोमीटर पाऊस एका दिवसामध्ये पडतो. त्याच्यामुळे आसपास झालेला कॉम्प्लेक्स असेल त्याला खड्डे पडतात. त्याच्याबद्दल तुम्हाला काय कारण नाही. पण आज विमानतळाचं जे क्वालिटीचं काम नॅथीनं देखील केलंय त्यांचं देखील सेवा केलं पाहिजे. आज मी अनेक वेळेस सांगतो आज आपण अनेक प्रयत्न रत्नागिरी उभी केली पण रत्नागिरीच्या कार्यक्रमात जर आपण आमच्या लोकांना विचारलं की शिवसृष्टी किती लोकांनी बघितली आता मी प्रयोग करत नाही पण फार आश्चर्यजनक करण्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा छावा जेवढा आला साहेब महाराष्ट्रामध्ये पण छावा चित्रपट घ्यायच्या अगोदर एक वर्ष महाराष्ट्राचा संभाजी महाराजांचा सगळ्यात उंचळा रत्नागिरीमध्ये आपण स्थापन केला होता. रत्नागिरीकरांच्या आशीर्वाद केला होता पण त्याच्या खाली संभाजी महाराजांचे चरित्र आहे जे स्मारक आहे हे किती लोकांनी जर बघितलं असलं तर ते आपल्या अंतराचं भाव आहे. तारागड लोकांनी बघितलं म्हटलं तर ती देखील आपल्या अंतराचं भाव आहे. परंतु आकडा जो सांगतो याच्यावर आपण पर्यटन विकसित होत असतो. आज 6 महिन्यात 5.5 लाख लोकांनी शिवसृष्टी बघितली बाहेर स्थानिकांचा आकडा वेगळा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या 2.5 लाख लोकांनी बघितलं. 3D मीडियाचे 6 महिन्यामध्ये 90,000 लोकांनी बघितला. गणपती पुळाचा फुटबॉल जवळजवळ 20 लाख आहे. त्याच्या बाजूला एक झू करण्याचा निर्णय नॅशनल झू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याला 160 कोटी दिले. पुढच्या वर्षी टुरिझममध्ये भर पडण्यासाठी ते देखील दालन होणार आहे. आरेवारे समोर आपण ॲडव्हेंचर पार्क करतोय म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही आला तर तुमचं जेवण थेट झाडावर रेस्टॉरंट आपण करतोय आणि त्या झाडावरच्या रेस्टॉरंटमधून आमचा आरेवारे बीच बघत तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मासे खाऊ शकता, चिकन खाऊ शकता, कोळंबी खाऊ शकता. अशा पद्धतीचा ॲडव्हेंचर पार्क करण्याचा देखील निर्णय आपण घेतलाय. त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून मला रत्नागिरी करायची आहे. त्या विमानतळाच्या विकासानंतर किंवा विमानतळ सुरू झाल्यानंतर सगळ्यात मोठी आर्थिक उन्नती जर होणार आहे किंवा टर्नओव्हर वाढणार आहे तर तो रत्नागिरीकरांचा वाढणार आहे, पालकमंत्र्यांचा अजिबात वाढणार आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींचं समर्थन आपण केलं पाहिजे. जे उद्योग मोठ्या पद्धतीने रत्नागिरीमध्ये येत आहेत काल
सीएनजी वर एक विषय सांगितला सर, गणेश म्हणून आपला एक इंडस्ट्रीज शरीराला पार्ट सुरू केला. अनेक संकल्पना आली असतील, पण आलेला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी त्यांनी मला सांगितलं की रत्नागिरीमध्ये मी सीएनजी प्लांट सुरू करतो. एक किलो सुद्धा सगळा रत्नागिरीचा कचरा मी एकत्र करतो आणि त्याच्यात गॅस निर्मिती करतो आणि तो परत रत्नागिरीला देतो. त्या पाईपलाईनला देतो. हा प्रोजेक्ट आणायचा प्रयत्न देखील त्या 2-3 महिन्यामध्ये आपण रत्नागिरीमध्ये करतोय. आणि या सगळ्या गोष्टीला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच विनंती आपला लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करतो. पर्यटनाचा विकास करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. तो विकास आपण नक्की करू. हा देखील मला संसदेत देतो. पुन्हा एकदा रत्नागिरीच्या वतीनं दीपक कपूर साहेबांना आणि नाईक साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. मला मध्ये घेऊन जो आपण केलेला आहे तो मात्र 3 महिन्यामध्ये परिपूर्ण करावा ही देखील सूचना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित आहेत. प्राथमिक स्वरूपात काही संघांच्या अशी विनंती करतो. सर्वप्रथम फेडरेशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यानंतर भोजनाची व्यवस्था केलेली कोकणी प्रातिनिधिक पदाचे सरकार आहे.
ज्येष्ठ व्यक्ती साहेब जे पत्रकार रत्नागिरीतील सर्व संतोष आणि मग शेवटी आम्ही काय केलं चालू केलं बॅकग्राऊंड आवाज घेतलाय प्रॉपर क्लिअर आवाज आलाय ठिकाणी कुठेतरी आवाज लक्षात केला त्यांचंच प्रातिनिधिक स्वरूपातले हे सर्व सत्कार आहेत. त्याच्यानंतर भोजनाला सुरुवातीला गेलेले आहे शस्त्रस्त्राचे जिल्हा कार्यक्रम अनेक मान्यवरांनी गजर चालवत आहेत. प्रतिनिधी परत आपले संस्कार आहेत. रोटरी आणि सर्वांनी सदस्य त्यांनी पण चर्चा रोटरी प्रशासन फेडरेशन ऑफ कॉमर्स काय पुढे अरे भाई काय बघितलो प्रशासनाचा सर्व प्रकारच्या जीवन रत्नागिरी विमानतळाकरिता भारतीय तटरक्षक दल व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यामधील सामंजस्य करार हा ऐतिहासिक कराराचे साक्षीदार होण्याचा जो आजचा